सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 टॉपिक्सवर डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिला टॉपिक आहे की जर तुमचे अजूनही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नसतील, जर तुम्हाला अजूनही ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये युअर फॉर्म विल बी व्हेरीफाईड सून असं येत असेल तर तुम्हाला नक्की काय करायचं आहे. नंतर दुसरा टॉपिक आहे की जर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सगळं कंप्लीट झालेलं असेल तर तुम्हाला पुढची प्रोसेस काय करायची आहे, नेक्स्ट स्टेप तुम्हाला काय फॉलो करायची आहे, तर ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि तिसरा टॉपिक आहे जो मोस्ट ऑफ दी मुलांची डिमांड आहे की दादा आमचे रजिस्ट्रेशनचे डेट एक्सटेंड होतील का. जसं मला सगळ्यांना माहिती आहे की आज 24 तारीख आहे आणि 24 तारीख ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची शेवटची तारीख आहे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी. तर ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा. बट त्याआधी जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की जे पण की इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या रिगार्डिंग काही अपडेट्स असतील, काही पण इन्फॉर्मेशन असेल तर ते मी तुम्हाला ह्या चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करून ठेवा. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता आपण व्हिडिओच्या मेन टॉपिकला सुरू करूया. सगळ्यात पहिला टॉपिक आहे, दादा अजून आमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाही आहेत. हे बऱ्याच मुलांचे कॉमेंट्स होते आणि हे स्पेशली त्या मुलांचे कॉमेंट्स होते ज्या मुलांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन हे चूज केलं होतं, म्हणजेच ई स्क्रुटिनी मोड ज्यांनी पण चूज केलं त्या मुलांचे हे कॉमेंट्स आहेत की दादा अजून आमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय नाही झाले. आम्ही 18 तारखेला फॉर्म भरलाय, काही मुलांनी 19 तारखेला फॉर्म भरलाय, काही मुलांनी 20 तारखेला फॉर्म भरलाय, बट त्यांचे अजूनही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाही आहेत. तर नक्की आम्ही काय करू, हे बऱ्याच मुलांचे कॉमेंट्स होते. एक मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय केलं असेल, म्हणजे जर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलेला असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला वेळ लागणार आहे. मी तुम्हाला एक सांगतो, ज्या पण मुलांनी 16 तारखेला फॉर्म फिलअप केला होता, ज्या पण मुलांनी 16 तारखेला त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट्स अपलोड करून त्यांचा फॉर्म पूर्णपणे सबमिट केला होता, त्या मुलांचे डॉक्युमेंट्स हे काल व्हेरीफाय झाले. म्हणजे तुम्ही हे विचार करू शकता, ज्या मुलांनी 16 तारखेला फॉर्म भरला त्या मुलांचे काल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले. म्हणजे किती डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी हा वेळ लागतोय. सो त्यामुळे ज्यांनी पण ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय केलेला असेल, ज्यांनी पण त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे करेक्टली सबमिट केलेला असेल, सगळे डिटेल्स हे करेक्ट असतील, डॉक्युमेंट पण तुम्ही परफेक्टली अपलोड केलेले असतील, तर तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुमचे डॉक्युमेंट्स हे नक्की व्हेरीफाय होणार आहे, तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे व्हेरीफाय होणार आहे. तुमच्याकडे अजूनही 25 तारखेपर्यंत तुम्हाला टाईम आहे. तुम्ही जर पूर्ण ॲडमिशन शेड्यूल बघितलं तर 24 तारखेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि 25 तारखेपर्यंत तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट ही असणार आहे. सो त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ज्यांचे पण डॉक्युमेंट्स हे अजून पेंडिंग आहेत व्हेरीफाय होणं, त्या मुलांचे सगळे डॉक्युमेंट्स हे 25 तारखेपर्यंत व्हेरीफाय होऊन जातील. लास्ट इयर पण सेम प्रॉब्लेम होता. लास्ट इयर पण भरपूर मुलांचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होणं हे पेंडिंग होतं. सो लास्ट इयर पण सगळ्या मुलांचे डॉक्युमेंट ॲट दी एंड सगळे व्हेरीफाय झाले. कोणीही असा एकही मुलगा नाही राहिला ज्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय नाही झाले. सगळ्यांचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय झाले. सो तुमचे पण डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होतील. फक्त ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी जरा टाईम लागतोय. सो त्यामुळे जरा तुम्ही वेट करा, तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होतील. बट जरी तुम्हाला टेन्शन येत असेल की दादा नाही मला व्हेरिफिकेशन मोडच चेंज करायचे आहे, मला ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे, तर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकता. बट त्याआधी तुम्हाला व्हेरिफिकेशन मोड चेंज करावा लागेल. मग दादा ह्या मी व्हेरिफिकेशन मोड कसा चेंज करायचा, तर त्यासाठी तुम्हाला CDSLच्या ऑफिशियल कॅपराऊंडच्या पोर्टलवर तुम्हाला जावं लागेल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर तिकडे तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेटमध्ये जायचं आहे. त्या तिकडे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली लॉगिनचं बटन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक असं इंटरफेस ओपन होईल. त्या तिकडे तुम्हाला लेफ्ट साईडला चेंज व्हेरिफिकेशन मोड हा तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ई स्क्रुटिनी मोडपासून ते फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये तुम्ही स्विच करू शकता. सिम्पली तुम्हाला चेंज टू फिजिकल स्क्रुटिनी मोड त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरची एक लिस्ट बघायला मिळेल. तुमच्या डिस्ट्रिक्टच्या अनुसार तुमच्या जवळपास जे पण काही स्क्रुटिनी सेंटर आहे त्याची तुम्हाला एक लिस्ट बघायला मिळेल. त्यापैकी जवळपासच्या स्क्रुटिनी सेंटरचे एक तुम्हाला नाव सिलेक्ट करायचं आहे. त्या तिकडे तुम्हाला टाईम स्लॉट बुक करायचा आहे. आता एक मी तुम्हाला सांगून ठेवतो की भरपूर साऱ्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये टाईम स्लॉट हे फुल झालेले असतील. सो त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोडसाठी चेंज करून ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला जमेल त्या टाईम स्लॉटमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घ्या. कारण की एंड मुवमेंटला भरपूर साऱ्या स्क्रुटिनी सेंटर्समध्ये टाईम स्लॉट हा फुल झालेला असतो. सो त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊ नका. जे पण तुम्ही स्क्रुटिनी सेंटर हे सिलेक्ट केलेलं आहे त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये जा. जो पण तुम्ही टाईम स्लॉट बुक केला असेल किंवा नसेल तर त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुमचे ऑफलाईन डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घ्या. भरपूर सारे स्क्रुटिनी सेंटरवाले तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून देतील. सो मी अजिबात टेन्शन घेऊ नका. बट जरीही अजून तुमचे ऑनलाईन व्हेरिफिकेशन हे झालेलं नसेल, जरी तुम्हाला एक दिवस अजून वेट करायचा असेल तर तुम्ही वेट करू शकता. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी जा. 1 तासामध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होऊन जातील. सो गाईज आय होप हे पण तुम्हाला सगळं समजलेलं असेल. नंतर दुसरा टॉपिक आहे व्हॉट टू डू आफ्टर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन.
दादा आमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले, आमचा ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा व्हेरीफाय झाला, आता आम्हाला पुढची प्रोसेस काय करायची, आम्हाला काय नेक्स्ट स्टेप करायची आहे, प्लीज आम्हाला सांग. सो एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय झालेले असतील, जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मच्या स्टेटसमध्ये असं दाखवत असेल की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लिटेड अँड व्हेरीफाईड, तर तुमचे डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय झालेले आहेत हे तुम्हाला समजून जायचं आहे. आता फक्त तुम्हाला वेट करायचं आहे तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सगळे तुम्हाला रँक समजतील की तुमचा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये किती रँक आला आहे, जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्या कॅटेगरी वाईज किती रँक आला आहे, जर तुम्ही TFWSला अप्लाय केला असेल तर तुम्हाला TFWSमध्ये तुमचा किती रँक आला आहे, ऑल इंडियामध्ये तुमचा किती रँक आला आहे, जर तुम्ही JEE थ्रू पण अप्लाय केला असेल तर हे सगळे रँक्स तुम्हाला त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजतील. आता दादा ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी डिक्लेअर होणार आहे, जर तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस अजून जर तुमची एक्सटेंड झाली, डेट्स जर अजून तुमचे पुढे ढकलले म्हणजे तुमचे एक्सटेंड केले, तर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची डेट पण तुमची पुढे एक्सटेंड होणार आहे. सो त्यामुळे आत्ता सध्या तरी डेट आहे 27 जुलै, बट जर डेट एक्सटेंड झाली तर पुढे सुद्धा ही डेट जाऊ शकते. सो त्यामुळे आत्ता जस्ट मला तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा वेट करायचा आहे. आता जो तुम्हाला टाईम मिळाला आहे हा तुम्ही टाईम युटिलाइज करा, तुमची कॉलेजची लिस्ट तुम्ही आता बनवायला सुरू करा, कारण की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर तुमच्याकडे जास्त वेळ नसणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्याच्यानंतर लगेच तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होईल. त्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये सगळी तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करायची आहे. त्या कॉलेजच्या लिस्टमध्ये तुम्हाला प्रेफरन्स वाईज काही कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. सो त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही तुमची कॉलेजची लिस्ट बनवायला सुरू करा. जरी तुम्ही कोणाची आता काउन्सिलिंग घेतली असेल, कोणाच्या काउन्सिलिंगमध्ये तुम्ही एनरोल केले असेल, तर त्यांची तुम्ही लिस्ट घ्याच, बट तुमच्या साईडने सुद्धा तुम्ही कॉलेजची लिस्ट प्रिपेअर करायला सुरुवात करा, कॉलेजची रिसर्च करा आणि त्यासोबत ज्या पण ब्रांचमध्ये तुम्हाला जायचं आहे त्या ब्रांचची सुद्धा रिसर्च करा. त्या ब्रांचमध्ये आपल्याला काय काय शिकवणार आहेत, आपल्याला फर्स्ट इयरमध्ये काय सिलेबस असणार आहे, तर हे पण तुम्ही आत्तापासून रिसर्च करायला सुरुवात करा. जर तुम्हाला काही वेबिनार वगैरे पाहिजे असेल तर तुमच्याकडे IntelliPat एक वेबिनार सुद्धा अरेंज केलेला आहे. हे फ्रीमध्ये वेबिनार आहे. या वेबिनारमध्ये तुम्हाला फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगपासून काय काय स्किल्स तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत, तर हे वेबिनारमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे, ज्याच्याने तुम्ही 4th इयरला जाईपर्यंत तुम्ही एक हाय पेईंग जॉब तुम्ही ग्रॅब करू शकाल. सो हे वेबिनार तुम्ही नक्की अटेंड करा. खूप इन्फॉर्मेटिव्ह हे वेबिनार असणार आहे आणि मेन म्हणजे हे फ्रीमध्ये वेबिनार आहे. ह्या अशा वेबिनारसाठी तुमच्याकडनं पैसे घेतले जातात, हे पेडमध्ये वेबिनार असतात, बट हे जे वेबिनार आहे जे IntelliPat अरेंज करत आहे हे फ्रीमध्ये आहे. सो ह्या वेबिनारला जर तुम्हाला अटेंड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. त्या रजिस्ट्रेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ह्या वेबिनारसाठी रजिस्टर करू शकता. सो जेव्हा पण हे वेबिनार असेल तुमच्या व्हॉट्सअपवर मेसेज येईल किंवा तुम्हाला मेलवर एक तुमच्या वेबिनार अटेंड करायची तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केली जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही हे वेबिनार अटेंड करू शकता. तो सिंपल आहे. नक्की तुम्ही हा टायमाचा युटिलाइज करा, जो पण तुम्हाला हा टाईम मिळाला आहे त्याच्यामुळे तुम्ही कॉलेज लिस्ट पण बनवा, त्यासोबत ज्या पण ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यात तुम्ही रिसर्च करा आणि हे वेबिनार सुद्धा तुम्ही अटेंड करा. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता आपल्याकडे तिसरा टॉपिक आहे की दादा आमचे रजिस्ट्रेशनचे डेट हे एक्सटेंड होतील का. हे मोस्ट ऑफ दी मुलांची डिमांड आहे आणि याचं कारण पण तसंच आहे, कारण की काही मुलांना अजून त्यांचे कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स मिळालेले नाही आहेत. काही मुलं आत्ता कॅटेगरीच्या सर्टिफिकेट्सला अप्लाय करतात बट त्यांना रिसिप्टसुद्धा मिळत नाही आहे, कारण की काही ठिकाणी सर्व्हर डाऊन आहे, काही जणांकडे सर्व्हरचे काही इश्यूज सुरू आहेत, तर त्यामुळे त्यांना कॅटेगरीची रिसिप्टसुद्धा मिळत नाही आहे. ती मुलं टेन्शनमध्ये आली आहेत की दादा आमचे रिसिप्ट मिळत नाही आहे, आम्ही काय करू, आमचे रजिस्ट्रेशनचे डेट एक्सटेंड होतील का. तर एक मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे 90% चान्सेस आहेत की तुमचे रजिस्ट्रेशनचे डेट हे एक्सटेंड होऊ शकतात. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, मागचे 2-3 वर्ष मी काउन्सिलिंग करतोय, हे मी यूट्यूबला असे व्हिडिओज प्रोव्हाइड करतोय आणि मी मागचे 2-3 वर्ष मी बघितलं आहे की हे इंजिनिअरिंगमध्ये रजिस्ट्रेशनचे डेट एक्सटेंड होतात. CET सेल हे रजिस्ट्रेशनचे डेट एक्सटेंड करतात आणि आता रिसेंटली एक अपडेट आली होती, MBAचे ॲडमिशनचे डेट्स पण एक्सटेंड झालेत. जसे आपली इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे त्याच प्रकारे MBAची पण ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे, तर त्या MBAची ॲडमिशन प्रोसेसचे रजिस्ट्रेशनचे डेट एक्सटेंड झालेत. सो आपण हे एक्सपेक्ट करू शकतो की आपले इंजिनिअरिंगचे ॲडमिशनचे पण डेट एक्सटेंड होऊ शकतात. जर CET सेलनी काही ऑफिशियल नोटीस आपल्याला प्रोव्हाइड केली तर नक्की मी तुम्हाला सांगेन, मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करीन, नाहीतर मी टेलिग्राम ग्रुपला मी तुम्हाला मेसेज टाकून सांगेन, तर त्यामुळे तुम्ही टेलिग्राम ग्रुप नक्कीच जॉईन करून ठेवा. बट एक मी तुम्हाला सांगतो की ज्या टायमाला मी आता व्हिडिओ बनवतोय त्या टायमाला अजून CET सेलनी काही पण ऑफिशियल नोटीस प्रोव्हाइड नाही केली. सो त्यामुळे आज आपल्याला हेच पकडून चालायचं आहे की आज आपले शेवटचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची डेट आहे. सो ज्या पण मुलांनी अजूनही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप नसेल केलेला, ज्या पण मुलांनी ॲडमिशनसाठी अजूनही रजिस्टर नसेल केलेलं, तर त्या मुलांनी आजच्या आज तुम्ही फॉर्म फिलअप करून घ्या आणि जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण की बघा ॲट दी एंड हे CET सेल आहे. आपल्याला CET सेल कधी पण काही पण अपडेट देऊ शकते, ज्याचा आपल्याला अजूनही काही कन्फर्म नाही आहे आपले डेट एक्सटेंड होतील की नाही. त्यामुळे मी तुम्हाला सेफ साईडसाठी सांगून ठेवतोय की आजच्या आज तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून घ्या. एकदा डेट निघून गेली, जर CET सेलनी डेट्स एक्सटेंड नाही केले तर त्यानंतर तुम्ही रजिस्टर नाही करू शकत. सो त्यामुळे आजच्या आज तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून घ्या.
पण दादा जर मी आता ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला, माझ्याकडे कुठल्याही कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स नाही आहेत, मी ओपन कॅटेगरीमधनं अप्लाय केलं, आता मी ओपन कॅटेगरीमधनं अप्लाय केलं, सगळे आमचे डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय झाले आणि त्यानंतर आम्हाला कळलं की आमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचे डेट एक्सटेंड झाले, तर त्यानंतर मी माझी कॅटेगरी चेंज करू शकतो का? तर हो, त्यानंतर तुम्ही कॅटेगरी चेंज करू शकता. म्हणजे जर तुम्हाला फॉर्म फिलअप तुम्ही सगळं केला, तुमचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय झाले आणि त्यानंतर आपल्याला कळले की आपले रजिस्ट्रेशनचे डेट एक्सटेंड झालेत आणि आपले सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले, तर त्यानंतर सुद्धा तुम्ही तुमची कॅटेगरी चेंज करू शकता. तुमच्या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये एक ऑप्शन असतो सेंड ग्रीव्हन्सेस म्हणून, त्यावर क्लिक करून जे पण तुमचे कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स आहेत हे तुम्ही अपलोड करू शकता. म्हणजे एक तुम्ही ग्रीव्हन्सेस सेंड करू शकता. जो आपला ॲप्लिकेशन फॉर्म लॉक होतो तो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म हा तुम्ही अनलॉक करू शकता आणि जी पण तुमची कॅटेगरी आहे ही तुम्ही चेंज करू शकता आणि तुम्ही फॉर्म रिसबमिट करू शकता. सो हे असं तुम्ही करू शकता. तर त्यामुळे तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. फक्त आजच्या आज तुम्ही सगळे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्ही फिलअप करून घ्या. पण त्या जर रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड झाली तर हे रजिस्ट्रेशनची डेट कधीपर्यंत एक्सटेंड होऊ शकते? सो मॅक्स टू मॅक्स 4 ते 5 दिवस हे डेट एक्सटेंड होऊ शकतात. हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगतोय. ऑफिशियल नोटीसमध्ये आपल्या सगळं कन्फर्म होऊन जाईल. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जे पण मी 3 टॉपिक्स कव्हर केले, जे पण तुमचे मेजर डाऊट्स होते, हे सगळे मी तुमचे मेजर डाऊट ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुमचे अजून काही पण डाऊट असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी त्या कॉमेंटला रिप्लाय करायचा नक्की ट्राय करेन किंवा त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवायचा ट्राय करेन. सो काही पण डाऊट्स असतील, काही पण तुमचे व्हिडिओचे सजेशन्स असतील तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हे एनटेलिपॅडचं वेबिनार अटेंड करायचं असेल तर त्याची पण रजिस्ट्रेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स द व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.